काँग्रेस अजितदादा पवार गट व सिन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा क्षण आहे। आजच आता एक अर्धा तासापूर्वी आदरणीय नामदार माजी मंत्री माणिकरावजी कोकाटे साहेब व तालुक्याचे भाग्य विधाते विकास प्रवीण आमदार माणिकराव कोकाटे साहेब यांच्या आमदारकीच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाने स्टे आदेश दिलेला असल्यामुळे साहेबांची आमदारकी ही वाचलेली असून निश्चितच साहेबांना यापुढे चांगली मोठी संधी पक्षाच्या वतीने मिळेल। साहेबांची आमदारकी साहेबांपेक्षा तालुक्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची होती। साहेबांचं मंत्रिपद असेल, आमदारकी असेल, या काळात तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकास कोकाटे साहेबांच्या माध्यमातून झाला आहे आणि यापुढे विकास हा साहेबच करू शकता हे सर्व जनतेला माहिती आहे। तेवढा विश्वास साहेबांवर जनतेचा आहे आणि म्हणूनच काल झालेल्या निवडणुकीतही जनतेने साहेब नसतानाही राजांच्या माध्यमातून सिन्नर नगरपालिकेच्या मतदानात अतिशय मोठ्या प्रमाणात साहेबांच्या उमेदवारांना मतदान करून नगरपालिकेत साहेबांची सत्ता प्रस्थापित झालेली आहे। त्या सगळ्या गोष्टीत साहेबांवर असलेला जनतेचा विश्वास आज खरंच जनतेच्या विश्वासामुळे आणि जनतेने 2-3 दिवस जी साहेबांची आमदारकी वाचावा, साहेबांच्या तब्येतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावा म्हणून अनेक कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी अभिषेक केले, काही ठिकाणी तर पारायण केलं गेलं आणि निश्चितच हे सगळं फळ आज कामाला आलेलं आहे। निश्चितच साहेबांच्या माध्यमातून यापुढे तालुक्याचा मोठा विकास झाल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देतो आणि त्यामुळेच आज आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी हा आनंदोत्सव साजरा करत आहोत।